नमस्कार मित्रांनो, काय मग कसे सगळे बरे आहात ना? सगळे मजेत राहा, हसत खेळत राहा आणि आनंदी राहा. सो आज आपण आलो आहोत ठाणे इथे. सो आता इथे एक 15 दिवसाआधी आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी इथे आता एक नवीन पार्कचं उद्घाटन केलं आहे. त्या पार्कची आपल्याला माहिती आता स्क्रीनवरती दिसत असेल. त्या पार्कचं नाव आहे नेमो ग्रँड पार्क सेंट्रल आणि हे जे पार्क आहे हे ठाणे शहराच्या मध्यस्थी स्थित आहे. कोळशेत इथे. सो मॅप आपल्याला दिसत असेल. सो आता आपण पटकन जाऊया स्पॉटवरती आणि आपला ब्लॉग आजचा स्टार्ट करूया. लेट्स गो. सो मित्रांनो, या पार्क पर्यंत आपल्याला ठाणे ते पोरबंदर हायवे आहे, तिकडनं इथपर्यंत यायला मोजून 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागतात. आणि आजचा जो आपला हा पार्क आहे हा मला वाटतं सरकार आणि जे प्रायव्हेट बिल्डर आहेत त्यांच्या एका जॉईंट व्हेंचरच्या अंतर्गत म्हणजे भागीदारीच्या अंतर्गत हा पार्क बनला असावा अशी माझी शक्यता आहे. मला नक्की काही माहिती नाही, कारण आता हे आपल्या समोर जे एक एंट्रन्स आहे कल्पतरू, याच्या आतमध्ये हे नमो सेंट्रल पार्क ते स्थित आहेत. सो आता ही जी कमान आपण लक्षात ठेवा, जेव्हा आपण येऊ तेव्हा उजवीकडे आपल्याला ही कल्पतरू पार्क सिटीचं कमान भेटते. आणि या कमानीकडनं जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा याच्या शेवटला म्हणजे आता ज्या आपण रोडला आहोत याच्या शेवटला सरळ आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या पार्कची एंट्री सापडते. सो आता पटकन आपण जाऊया पार्कच्या एंट्रीकडे. आता आपण जे आलो ते या समोरच्या रोडकडनं आलो आहे. आणि आता हे जे संपूर्ण पार्क आहे हा कल्पतरूच्या प्रोजेक्टच्या आतमधलाच भाग आहे. आणि हे याचं एक छोटंसं मॅप आहे इकडे कल्पतरू पार्क सिटी. आणि ह्याच्या शेजारी आता हे इथे तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या मागे आता पार्किंग आहे टेम्पररी, ते तुम्हाला मी आता दाखवतो. सो आता हे जे रस्त्याच्या पलीकडे आपल्याला ग्रीन कलरचे पडदे दिसत आहेत त्याच्या मागे आता एक टेम्पररी पार्किंगची सुविधा नगरपालिकेकडनं करण्यात आली आहे. सध्या आपण जर दुचाकीवरनं येत असाल तर त्या रस्त्याच्या पलीकडे, आणि जर आपण 4 चाकीने येत असाल तर या रस्त्याच्या शेवटला आपण गाडी लावू शकता. आणि जे हे पार्कचं जे पार्किंग आहे ते आता आपण पाहू शकता, जे पुढे जे आता ते बिल्डिंगचं काम चालू आहे ते पार्किंग अजून चालू नाही आहे. आता सध्याची जी पार्किंगची तिकीट आहे ती 20 रुपये आहे टू व्हीलरसाठी. आणि आता हे तिकीट काउंटर आहे. आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे इथे. सो या पार्कचे जे तिकीट्स आहेत मित्रांनो ते खालील प्रमाणे आहेत. पार्कचे जे वेळ आहे ते 6 ते 11 आणि 1 ते 9 वाजेपर्यंत. 8:30ला काउंटर बंद होतं. वीकडेला 20 रुपये आहे आणि वीकेंडला 30 रुपये. बाकी लहान पोरांसाठी फ्री आहे. आणि आपण जर इथे कॅमेरा घेऊन येणार असाल तर आपल्याला 150 रुपये मोजावे लागणार आहेत इथे कॅमेऱ्यासाठी. आणि ही आहे या पार्कची काही जनरल माहिती. महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, सोमवारी हा पार्क बंद असतो. बाकी इथे आपल्याला बाहेरचं खाणं पिणं काहीच अलाउड नाही आहे. इथे प्लास्टिकच्या बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या सगळ्या हे लोक इथे काढून घेत आहेत. फक्त जर आपल्या ज्या फ्रीजमधल्या बाटल्या असतात किंवा ज्या मेटलच्या बाटल्या असतात त्या इथे आतमध्ये अलाउड आहेत. आणि बाकी जे थोडेफार इथे कायदे आहेत ते आपण इथे वाचू शकता. सो मित्रांनो, आता पार्कच्या आतमध्ये आलो आहोत आपण आणि कॅमेराचे 150 रुपये आहेत. आणि वीकेंडची एंट्री ही 30 रुपये आणि वीकडेजची एंट्री ही 20 रुपये आहे. सो कॅमेराचे 150 रुपये हे थोडे जास्त आहेत. सो बघू आता 150 रुपये वसूल करून चांगले शॉट्स आपल्याला इथे भेटतात की नाही. आणि हे ह्याचे 150 रुपये घेतलेत. माझ्याकडे DSLR पण नाही होता. सो कुठचाही तुम्ही कॅमेरा घेत असाल तर त्याचे 150 रुपये आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला खायला प्यायला आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. बिस्लरीची बाटली अलाउड नाही आहे. सो अशा सगळ्या वस्तू इथे आणू नका, तर सगळ्या गेटवरच तिनं काढून घेत आहे. सो आता हा पार्क एन्जॉय करूया. सो मित्रांनो, हा आहे गार्डनचा नकाशा. या गार्डनला 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. प्ले झोन, थीम पार्क, लेक साईड आणि स्पोर्ट्स अरिना. आणि प्रत्येक भागामध्ये फिरण्यासारखं व एन्जॉय करण्यासारखं बरंच काही आहे. सो आता आपण सुरू करूया आधी प्ले झोन पासून, कारण आज आपल्यासोबत एक छोटंसं बाळ आहे. सो आधी त्याला खुश करूया. सो आता हे आहे एक लाईफ साईज चेस. सो ह्याचं आता एक मस्त ड्रॅमॅटिक शॉट्स घेऊया 360 मधनं. चेसच्या समोर ज्या या सीड्या आहेत त्या आता आपल्याला नेणार आहेत प्ले झोनकडे.
सो आता तिथे जाऊन तिथला अनुभव घेऊया. सो हे आहे प्ले झोनचा एक मुख्य भाग आणि याचं मुख्य आकर्षण असं आहे की आता याचं जे ग्राउंड आहे हे अख्खं रबरचं बनलं आहे. त्यामुळे जर आपली लहान पोरं इथे पडली जरी तरी त्यांना असं ह्याचं जसं काही इजा वगैरे होणार नाही आहे. सो आता हळूहळू प्ले झोनच्या बाकी आकर्षणं आपण एक्सप्लोर करूया. सो हा एक आगळा वेगळा झुला आहे मित्रांनो. सहजासहजी असा झुला आपल्याला पार्कमध्ये बघायला भेटत नाही. सो आता हा आहे माझ्या ऑफिसच्या मित्राचा मुलगा सम्यक. तो आता एन्जॉय करत आहे. सो हे खूप सही आहे, मस्त बनवला लहान पोरांसाठी हा प्ले झोन. सोडायचं ना. ओके. सो आता आपलं थीम प्ले झोन झाला आहे. आता आपण नेक्स्ट आहोत लेक व्ह्यू कडे. सो येत्या काळामध्ये इथे बोटिंग बघायला भेटेल आपल्याला असं वाटत आहे. सो आता हा लेकच्या वरती जो ब्रिज व्ह्यू डेक टाईप बांधला आहे तो आता या ब्रिजचं एंट्री एन्जॉय घेऊया. आता आपण त्याच्या एंट्री गेटकडे आहोत. सो हे आहे या पार्क मधल्या तळ्यातलं एक वाईड व्ह्यू आपण बोलू शकतो. सो या पार्कचं थोडंसं काम मित्रांनो अजून बाकी आहे. म्हणजे फिनिशिंग टच जे असतं ना ते या पार्कचं अजून झालेलं नाही आहे. छोटं मोठं काम सगळीकडे चालू आहे. आणि आता या तळ्याच्या म्हणजे या ब्रिजच्या मागे आता इथे रेस्टॉरंटही येत्या काळामध्ये चालू होणार आहे. त्याचं काम आता चालू आहे. सो ही गोष्ट लक्षात घ्या. जर आपण इथे येत असाल तर सध्या इथे खायचे प्यायचे थोडेसे प्रॉब्लेम आहेत. बाहेरचं खाणं इथे आजचं जसं काही अलाउड नाही आहे. आणि या पार्कच्या चारे बाजूला अशा टोलेजंग इमारती आपल्याला बघायला भेटत आहेत. काही ऑलरेडी उभे आहेत आणि काहींचं काम चालू आहे. सो येत्या काळामध्ये एकाच वर्षामध्ये किंवा त्यानंतर या पार्कच्या चारे बाजूला आपल्याला अशी भव्य इमारती पाहायला भेटणार आहेत. हे आहे ते रेस्टॉरंट जे मी आत्ता आपल्याला सांगत होतो की येत्या काळामध्ये आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. सो आता आपण आपल्या व्लॉगच्या पुढच्या भागामध्ये जाऊया जिथे आपण वेगवेगळ्या थीम बेस्ड गार्डन मुघल चायनीज असे थीम बेस्ड गार्डन आता आपण एक्सप्लोर करूया. सो हे आहे आपलं पहिलं थीम पार्क गार्डन आणि या थीमचं नाव आहे मुघल गार्डन. सो हे मुघल शैलीचं गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छोटंच आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे. सो मित्रांनो या पुढच्या गार्डनचं नाव आहे मोरक्कन गार्डन. सो मोरक्को हे फ्रान्स देशातलं एक शहर आहे. सो आता याला आपण एक युरोपियन स्टाईल असं गार्डन आपण बोलू शकतो. सो इथे बसायला वगैरे चांगलं आहे आणि बेसिकली हा जो स्पॉट आहे हा सेल्फीसाठी एक सर्वोत्तम म्हणजे इथे आपण खूप सही सेल्फी सिंगल असेल किंवा मित्रांसोबतचे मस्त सेल्फी पॉइंट आपण या गार्डनला बोलू शकतो. मस्त आहे.
सो हे जे पुढचं गार्डन आहे आता आपण जात आहोत, हे चायनीज गार्डन याचं नाव आहे. सो बघूया आता याच्या आतमध्ये काय आहे ते. सो हे आहे चायनीज गार्डन मधलं जास्वंद. सो हे संध्याकाळी हे गार्डन बघण्यासारखं असणार, कारण इकडे लाइटिंग्स केले आहेत, ऑसम आहेत खरं बघायला गेलं. आता हे पुढचं गार्डन आहे जॅपनीज गार्डन, आणि या गार्डनच्या मधोमध एक जॅपनीज स्टाईल घर एक छोटंसं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. लाकडी आहे पूर्ण स्ट्रक्चर. सो आता इथे खूप जास्त मुलं आहेत तर आतमध्ये जायला नाही भेटणार मला, पण खूप मस्त आहे हे. ती मला वाटतं फ्रंट एंट्री होती तिकडची, मी बॅक साईडने एंट्री घेतली जॅपनीज गार्डनमध्ये. सो हे मोठ्या माणसांसाठी या पार्कमध्ये बघण्यासारखं आणि एन्जॉय करण्यासारखं खूप काही आहे. सो हे आहे वास्तू जॅपनीज गार्डन मधली. जर अशी वास्तू मित्रांनो आपल्या एखाद्या बंगल्याच्या मागे जर असेल तर एक संडेचा एक मस्त संध्याकाळ आपण आपल्या मित्रांसोबत अशा वास्तूमध्ये बसून एन्जॉय करू शकतो. टी टाइम वगैरे छान गप्पा इथे आपण बसून करू शकतो मित्रांसोबत. मस्त आहे. सो मित्रांनो आता वळूया आपण आपल्या पुढच्या आकर्षणाकडे. त्या आकर्षणाला इंग्लिशमध्ये फ्लोरा ट्रेलिस असं नाव दिलं आहे. त्याचा मराठी अनुवाद काय आहे हे मला खरंच माहिती नाही, सॉरी त्यासाठी. पण ते असं एक झाड झुडपं आहे ज्याच्यामधनं आपण असं जाऊ शकतो. एक वॉकवे टाईप बनवलं आहे. तर चला तुम्हाला ते दाखवतो मी. हे आहे ते फ्लोरल ट्रेलिस ज्याला म्हणत आहे. तर याच्या आतमधनं आपण चालत जाऊ शकतो आणि खूप मोठा आहे. सो याचं तुम्हाला मस्त इन्स्टा 360चा एक फास्ट लुक व्हिडिओ मला मी दाखवतो, तो एन्जॉय करा. सो हा वाला भाग मित्रांनो, ज्या 6 नंबर गेटकडनं आपण एंट्री केली की आता तिथे आपण बघू शकता लोक येत आहेत. सो हे त्याच्या डावीकडे आहे. इथे आय गेस आता वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत, झाडांना नंबर दिलेली आहेत. सो ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावली आहेत. सो येणाऱ्या पावसामध्ये जेव्हा ही झुडपं वाढतील ना, त्यानंतर म्हणजे पावसाळ्यानंतरच्या भागामध्ये हे जे दृश्य असेल ना इकडचं, हे बघण्यासारखं असणार आहे. इथे झाडांना नंबर दिले आहेत आणि 400 पेक्षा जास्त झाडं इथे आता नंबरिंग केलेली आहेत. सो इको पार्क टाईप बनवला आहे. फार सही आहे. सो मित्रांनो आतापर्यंतचा व्लॉग जो आपण बघितला हा कव्हर करायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले. आम्ही 1 वाजता आतमध्ये आलो होतो ते आणि जवळजवळ 3 वाजले आहेत. सो आता उन्हामध्ये 2 तास फिरल्यावरती बॅटरी थोडीशी डाऊन झाली आहे आणि आता आमच्यासोबत जो बाळ आहे त्यांनी मस्त 2 तास एन्जॉय केला आहे, तर तोही थोडा थकला आहे. सो या गार्डनचा आपलं 2 पार्ट कव्हर करायचे राहिले आहेत. ते म्हणजे स्पोर्ट्स अरिना जिकडे टेनिसचे टर्फ वगैरे आहेत आणि एक स्केट पार्क आहे. सो हे दोन्ही पार्क जे आता कडक उन्हामध्ये आहेत, सो ते आज मला कव्हर करता येईल असं मला वाटत नाही. सो आता थोडीशी इथे विश्रांती घेतो गवतामध्ये आणि मग आपल्याला या पार्कची एक संक्षिप्त माहिती देतो. नमस्कार मित्रांनो. सो या गार्डनचा मेजर पार्ट आपण काही कव्हर केला आहे आणि काही पार्ट जो आता एक्स्ट्रीम उन्हामध्ये आहे तेवढा पार्ट माझा कव्हर करायचा राहिला.
सो या गार्डनबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की तुम्ही आता म्हणजे अजून एक 3-4 महिने नाही आलात तरी चालेल. हे गार्डन हे मी तेच सांगतो की आचारसंहितेच्या घाईमुळे हे गार्डनाचं उद्घाटन झालेलं आहे, पण बऱ्यापैकी गार्डनचं काम अजून बाकी आहे. ते जे कॅफेटेरिया वगैरे आहे त्याचं काम अजून ॲक्सेट असं काही झालं नाही आहे. सो इथे जर तुम्हाला यायचं असेल तर मेनली तुम्ही संध्याकाळच्या वेळेस येऊ शकता. दुपारच्या वेळेस आता गरमी चालू झाली, आता मार्च आहे. सो गरमीमध्ये इथे ॲक्सेट असं एन्जॉय करणारं काही नाही. तुम्ही संध्याकाळचं येऊ शकता, दुपारचा वेळ टाळा. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मी सजेस्ट करीन की एक 3-4 महिन्यांनी म्हणजे जेव्हा पावसाळा चालू होईल किंवा त्याच्यानंतर जेव्हा इथलं जे थोडं मोठं आता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे किंवा काही गोष्टी ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत त्या पूर्ण झालं की आपण या भागाला नक्की व्हिजिट देऊ शकता. ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आज संडे असल्यामुळे गर्दी खूप कडक होती. हां, तिकीट थोडी जास्त, आता कॅमेराला त्याला पण 150 रुपये घेतले. जर DSLR वगैरे असेल तर ती गोष्ट सही होती. मला गोप्रोला 150 रुपये द्यावे लागले. सो ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. सो आजची आता आपली रिटर्न जर्नी बॅक टू होम लेट्स स्टार्ट. सो मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मी आजच्या या ब्लॉगमध्ये या पार्कची बऱ्यापैकी माहिती कव्हर केली आहे. फक्त जो टर्फ एरिया होता, स्पोर्ट्स अरिना आणि जो आपला स्केट पार्क होता तो माझा कव्हर करायचा राहिला, कारण तिथे शेड असं काही नव्हतं आणि दुपारच्या वेळेस खूप जास्त ऊन होता. बाकी ओव्हरऑल या पार्कची माहिती आपल्याला खूप जास्त आवडली असेल अशी माझी अपेक्षा. एक गोष्ट लक्षात घ्या की इथे मंडेचा हा पार्क बंद असतं, त्यावेळेला मंडेला येऊ नका. आणि इथे खायची प्यायची याचं जशी काही सोयीसुविधा आता तरी नाही आहे. तो या पार्कमध्ये यायच्या आधी आपण खाय प्यायचं व्यवस्थित लक्ष घ्या आणि बिस्लरी वगैरेच्या बाटल्या इथे आणू नका, आतमध्ये येऊन जायला देत नाहीत. आपण ज्या फ्रीजमधल्या बाटल्या असतात मेटलच्या त्या आणू शकता. थोडा पाण्याचाही इथं सध्या तरी प्रॉब्लेम आहे, कारण जे वॉटर आउटलेट्स आहे जिकडनं पाणी प्यायचं ते एक वेस्टर्न स्टाईल आहे, तो त्या स्टाईलचे आपण सध्या आता एक कम्फर्टेबल नाही होत. बाकी ओव्हरऑल आपल्याला जर हा व्लॉग आवडला असेल, जरी जर्नी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं थोडंसं प्रेम भेटलं ना तर खूप एनकरेजमेंट भेटतं असे कंटेंट आपल्यापर्यंत आणण्यासाठी. सो व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप मनापासून थँक्यू.